हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2023 साठी पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे. या प्रिपरेशनमध्ये आपण युनिट बघतो हायर एज्युकेशन सिस्टीम उच्च शिक्षण प्रणाली. या युनिटचा MCQ प्रॅक्टिस करणार आहोत. MCQ प्रॅक्टिसचा दुसरा पार्ट आहे. ऑलरेडी एक पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे हायर एज्युकेशन सिस्टीमवरचा, जो तुम्हाला हेल्प करेल या येणाऱ्या एक्झाममध्ये. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज सेशन. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे. त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी लास्ट मिनिट म्हणजे शेवटची संधी आहे की 23 आणि 24 तारखेला आम्ही एक 2 डेज वर्कशॉप 2 डेज क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे, जो या 23 आणि 24 तारखेला होईल. आणि आपली एक्झाम जी आहे 26 तारखेला, म्हणजे 2 दिवस आधी तुम्हाला प्रिपरेशनला वेळ मिळेल किंवा तुम्ही जे प्रिपरेशन केले आहे ते एकदा ब्रशअप होणार आहे या क्रॅश कोर्समुळे. पेपर 1 MS सेट पेपर 1 साठी, ज्याच्यामध्ये तुमचे सगळे युनिट्स कव्हर केले जाणार आहेत. एका दिवशी 5 युनिट कव्हर होतील. त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स मिळतील तुम्हाला. झूम वरती हे वर्कशॉप होणार आहे. आणि आणखीन म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा प्रोव्हाइड केले जातील. जे तुमचे लेक्चर आपले होणार आहेत या 2 डेज मध्ये, त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा पुरवले जातील. याची फीस आहे 1000 रुपीज. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेचच या वर्कशॉपसाठी जॉईन होऊ शकता. तसंच क्विक रिव्हिजन PDF देखील अवेलेबल आहे पेपर 1 साठी, कारण याच्यामध्ये 2000+ MCQ PDF आहे. सगळे युनिट्स कव्हर होतात. हार्डली 3 ते 4 तासामध्ये देखील तुम्ही जर स्पीड पकडला, कंटिन्युअसली 3-4 तास दिले, तर हे 2000+ MCQ PDF समजून घेतले तर तुम्हाला तुमचे सगळे युनिट्स कव्हर होणार आहेत. आणि मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला या PDF मधून मिळण्यासाठी हेल्प होणार आहे, कारण या PDF मधलेच क्वेश्चन काही आपल्याला एक्झाम मध्ये आलेले दिसतील. ठीक आहे, सो याची प्राइस आहे क्विक रिव्हिजन PDFची 699 रुपये. आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही ती मिळवू शकता आणि आपल्या प्रिपरेशनला बूस्ट करू शकता. बघूया प्रश्न. Consider the following statements regarding Literate India campaign. Central government launched Sakshar Bharat campaign in the 11th five-year plans. The program was launched across India on 8 September 2009 on International Literacy Day. The main objective of this campaign is to impart functional literacy to 7 crore adult citizens of India above 15 years of age. Which of the above statements are correct? ठीक आहे, ऑप्शन्स दिलेले आहे. साक्षर भारत अभियानासंबंधी पुढील विधानांवर विचार करा. केंद्र शासनाने 11व्या पंचवार्षिक योजनेत साक्षर भारत अभियानाची सुरुवात केली. हे जे विधान आहेत साक्षर भारत अभियानाशी रिलेटेड आहेत, त्यातले कोणते स्टेटमेंट्स ट्रू आहे ते सांगायचे आहेत. ऑप्शन्स खाली दिलेले आहेत. त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 अ, ब, क तिन्ही. ठीक आहे, आता याच्यामध्ये अशा क्वेश्चन प्रॅक्टिस करताना काय होतं, साक्षर भारतच्या अभियानाविषयीचे हे 3 स्टेटमेंट जर तिन्ही बरोबर आहेत, म्हणजे तिन्ही गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर इथे हे करेक्ट होणार. काय होणार की 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केंद्र सरकारने या अभियानाची सुरुवात केली. त्याच्यानंतर 8 सप्टेंबर 2009 मध्ये आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या दिवशी ही पूर्ण भारतात राबवली गेली किंवा सुरू केली गेली. ठीक आहे, म्हणजे 8 सप्टेंबर हा काय आहे, साक्षरता दिन आहे. हा पण ठीक आहे, लक्षात आलेला पॉइंट आहे. या अभियानाचे मुख्य ध्येय काय होतं, भारतातील 15 वर्षातील 7 कोटी प्रौढ नागरिकांना कार्यात्मक साक्षरता प्रदान करणे हा आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अंडर द कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना 25% सीट्स are reserved for the girls belonging to the scheduled caste and tribes, other backward classes, minorities. Remaining 75% seats under these schemes are reserved for the girls belonging to the economically weaker sections. Which of the above statement is incorrect? ठीक आहे, वरील विधानांपैकी कोणतं चूक आहे हे सांगायचं आहे. ठीक आहे, चुकीचं विधान सांगायचं आहे की कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजनेअंतर्गत 25% जागा अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग व अल्पसंख्याक वर्गातील मुलींसाठी राखीव असतात. या योजनेत उर्वरित 75% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींसाठी राखीव असतात. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 बोथ A and B रॉंग. ठीक आहे, दोन्ही सुद्धा कसे आहेत, चुकीचे आहेत. ठीक आहे, अंदर कस्तुरबा बालिका विद्यालय योजना 25% हा आकडा जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण आकडा जो आहे फक्त मुलींसाठी 75% सीट्स कसे असतील. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे. अकॉर्डिंग टू द रिकमेंडेशन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग कमिशन NCTE इज द ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश्ड. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार NTCE संस्थेची स्थापना झाली. ऑप्शन्स आहेत राधाकृष्णन कमिशन, मुदलियार आयोग, त्याच्यानंतर कोठारी कमिशन आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑफ 1986 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 कोठारी आयोग. ठीक आहे,
कोठारी आयोग. ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन है NCTE विच ऑफ द फॉलोइंग मॅगझिन्स इज नॉट पब्लिश बाय दिस ऑर्गनायझेशन. NCTE या संस्थेकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित केले जात नाही असं विचारलेलं आहे. ऑप्शन्स आहेत जर्नल ऑफ टीचर सपोर्ट, इंडियन जर्नल ऑफ टीचर एज्युकेशन, इन्व्हेस्टिगेटर, एज्युट्रॅक अँड एज्युकेशनल रिव्ह्यू. ठीक आहे. सेम मराठीमध्ये पण ऑप्शन्स आहेत आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अ ब क. केले जात नाहीत विचारले. ठीक आहे. ABC. Okay. Next question आहे which of the following commissions appointed at the national level discussed lifelong learning for the first time. आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमण्यात आलेल्या खालीलपैकी कोणत्या आयोगाने प्रथम आजन्म शिक्षणाची चर्चा केलेली आहे. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत राधाकृष्णन कमिशन, डेलास कमिशन, यशपाल कमिशन, मुदलियार आयोग किंवा मुदलियार कमिशन. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 डेलास कमिशन. डेलास कमिशन यांनी काय केलेलं आहे, आयोगाने प्रथमच आजन्म शिक्षणाची चर्चा केलेली आहे या आयोगाने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग वुड बी मोर अप्रोप्रिएट फॉर द टीचर डू टू इम्प्रूव्ह व्हॅल्यू एज्युकेशन. मूल्य शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब करणे अधिक योग्य राहील. ऑप्शन्स आहेत गुड प्रिपरेशन शुड बी डन फॉर टीचिंग द सब्जेक्ट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. Value education should be taught on the basis of slides. The teacher should write a reflection book on the subject of value education. The teacher himself should practice the values. ठीक आहे. मूल्य शिक्षण विषयाची अध्यापनाची चांगली तयारी करावी. मूल्य शिक्षण विषयाचे अध्यापन स्लाइड्सच्या आधारे करावे. शिक्षकाने मूल्य शिक्षण विषयावर चिंतन पुस्तक लिहावे. शिक्षकाने स्वतःचे मूल्य आचरणात आणावी. यापैकी काय करायला पाहिजे मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 शिक्षकाने स्वतः मूल्य आचरणात आणावे. ठीक आहे. जी मूल्य शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचे ते त्यांनी स्वतःमध्ये आत्मसात केल्यानंतर ते विद्यार्थी बघून त्यांचं अनुकरण करून काय करतात ते शिकतात. ठीक आहे. म्हणून 4th आन्सर इथे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ बिझनेस एज्युकेशन. व्यवसाय शिक्षणाची उद्दिष्टे खालीलपैकी कोणते आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत हेल्पिंग टू अक्वायर बिझनेस टेक्निक्स अँड स्किल्स, to impart skills to students for self-reliance and gainful employment, to educate the students to do smart work, आणि D आहे reduce government involvement in the business education. ठीक आहे. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3D. ठीक आहे. D काय विचारले बिझनेस. ओके. याच्यातलं आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं उद्दिष्ट नाही असं पाहिजे. ठीक आहे. राईट. उद्दिष्ट नाही असा क्वेश्चन पाहिजे याच्यामध्ये. नाही असं असेल तर D ह्याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. D आन्सर येणार आहे. ओके. कारण फक्त बघा आता याच्यामध्ये शिक्षण खालीलपैकी कोणते आहेत म्हटलं तर स्मार्ट वर्क करण्याचे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांना स्वावलंबी, अ ब तर नाहीये, अ ब ख आहे. म्हणजे जर त्यांनी विचारलं की उद्दिष्टे कोणती आहेत तर तुम्ही फर्स्ट आन्सर बरोबर देऊ शकता आणि नाही म्हटलं तर आन्सर 3 देऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉक्टर अकॉर्डिंग टू द ओपिनियन ऑफ द संपूर्णानंद कमिटी द गोल ऑफ एज्युकेशन टू अचीव सोशल अँड नॅशनल इंटिग्रेशन विल बी अचीव्ड बाय टीचिंग विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट. डॉक्टर संपूर्णानंद समितीच्या मतानुसार सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे शिक्षणाचे ध्येय खालीलपैकी कोणत्या विषयाच्या अध्यापनाने साध्य होईल. ऑप्शन्स आहेत जिओग्राफी, इंग्लिश, सिविक्स, हिस्ट्री. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4 हिस्ट्री. का हिस्ट्रीमध्ये एकात्मता नव्हती तर त्याच्यामुळे काय झालं किंवा त्याचे दुष्परिणाम काय झाले किंवा काही ठिकाणी एकात्मता होती तर त्यांना कसं यश मिळालं हे सगळ्या उदाहरणावरून काय होईल सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता साधण्याचं ध्येय इथं पूर्ण होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हे स्टेटमेंट्स परत कन्सिडर करायचे आहे. By the 42nd Amendment of 1976, the subject of education was removed from the state list of included in the concurrent list. Therefore, the responsibility of subject of education has been concentrated on both the central and the state government. Which of the above statement is correct? ठीक आहे. 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीने शिक्षण हा विषय राज्य सूचीतून काढून समवर्ती सूचीत अंतर्भूत करण्यात आला, ज्यामुळे शिक्षण विषयाची जबाबदारी केंद्र सरकार या दोहोंकडे केंद्रित झाली. वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 अ ब दोन्हीही बरोबर आहे. ठीक आहे. सूची त्याची चेंज केली या अमेंडमेंट नुसार हे पण बरोबर आहे आणि
त्यामुळे काय झालं, फक्त राज्य सरकार किंवा केंद्र सरकारकडे जबाबदारी न राहता दोघांकडे ही जबाबदारी आली आणि त्याच्यामध्ये चांगले बदल आपल्याकडे घडून आलेले दिसतात मग शिक्षण क्षेत्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सटेंडेड फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. खालीलपैकी कोणत्या संस्थेचे विस्तारित रूप चुकीचे आहे हे सांगायचंय, चुकीचं सांगायचं. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, NIE, नॅशनल इन्स्टिट्यूशन्स ऑफ एज्युकेशन, CIET, सेंट्रल इन्स्टिट्यूशन एज्युकेशन ऑफ टीचिंग. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2 C, CIET. ठीक आहे. हे काय आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूशन एज्युकेशन ऑफ टीचिंग, हे त्याचा फुल फॉर्म याच्यामध्ये दिलेला आहे, म्हणून सेकंड जे आहे ऑप्शन सी जे आहे ते याच्यामध्ये इनकरेक्ट आहे आणि ते करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चन साठी. ओके. मग याचा फुल फॉर्म काय आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, नॉट टीचिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पंडित सुंदरलाल शर्मा ॲट सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ व्होकेशनल एज्युकेशन भोपाळ. This institution functions under the NCTE organization. Which of the above statement is correct? आता यातलं पण आपल्याला एक करेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे की पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था भोपाळ येथे आहे आणि ही संस्था NTCE संस्थेच्या अंतर्गत कार्य करते आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, when among the following did the central government start the pre-matric scholarship scheme. ठीक आहे. केंद्र शासित प्री मॅट्रिक स्कॉलरशिप मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना खालीलपैकी कधी सुरू केली, कोणत्या इयर मध्ये स्टार्ट केली. 2005, 6, 2008, 9, 2010, 11, 2013, 14. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 2, 2008 आणि 9 या वर्षी काय, 8, 9 या वर्षी काय केलेली आहे, प्री मॅट्रिक स्कॉलरशिप केंद्र सरकारने चालू केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, युनेस्को हेडक्वार्टर इज लोकेटेड इन विच ऑफ द फॉलोइंग. युनेस्को संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे. ऑप्शन्स आहेत ग्रीनविच, वॉशिंग्टन, द हेग अँड पॅरिस. ठीक आहे. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन 4, पॅरिस. कशाचं हेड ऑफिस किंवा हेडक्वार्टर, युनेस्को. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर द सब्जेक्टिव्ह ऑफ NCERT. NCERT संस्थेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत. टू डिटरमाइन स्टँडर्ड्स ऑफ अपग्रेडेशन ऑफ टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, to promote research in all faculties of the education, to provide facilities for pre-service and in-service training to teachers. D, coordinating the educational policies of the central government of the state government. ठीक आहे. शिक्षक शिक्षण संस्थांचा दर्जा वृद्धिंगत करण्यासाठी प्रामाणिके निर्धारित करणे, शिक्षणाच्या सर्व विद्याशाखांमध्ये संशोधनाला प्रोत्साहन देणे, शिक्षकांना सेवापूर्ण व सेवा अंतर्गत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्र सरकार व राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांमध्ये समन्वय ठेवणे. याचं काय आहे ऑप्शन 2, ब क ड. ठीक आहे. अ सोडलं तर ब क ड ही NCERT संस्थेची उद्दिष्टे आहे. ठीक आहे. ओके, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशनसाठी प्रॅक्टिस MCQ बस. So thank you for today's session and have a nice day.